हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळमाया या मालिकेच्या आजच्या गुरुवार 4 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय। सगळ्यात आधी तर विद्याधर काकाने चक्क अमरीश बद्दल आभाला सांगितलं की त्याचे खापर पंजोबा अमरीश नावाचे होते आणि त्यांच्या हातावर जी खून होती तीच डमरूची खून आरुच्या हातावर सुद्धा आहे आणि हा वेळनेश्वराचा आशीर्वाद आहे। हे ऐकून आभाला चक्क आपल्या पुनर्जन्माची मागच्या जन्माची आठवण झाली, कारण अमरीश बरोबरच आभाचा तेव्हा जन्म झालेला होता। त्या जन्मात ती शर्वरी होती आणि तिच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा अमरीश, शर्वरी आणि चेटकीन पर्णिका येतात, त्यामुळे आभाला खूप त्रास होतो। तर दुसरीकडे आप्पांनी आभाला बोलवून घेतलं आणि त्यानंतर आभा गायब झालीये। आभा कोठे गेलीये हेच कळत नाहीये। आरुष खूप घाबरलाय। आरुषने आप्पांना गाठलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही आभाला बोलवून घेतलं होतं, त्यानंतर आभा कोठेही दिसत नाहीये, आता तुम्हीच सांगा की आभा कोठे गेलीये। मग आता आप्पा काय उत्तर देतील आणि पर्णिकाचं काय होईल, आभा नेमकं काय शोधायला गेलीये हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर फ्रेंड्स, एपिसोडच्या सुरुवातीलाच विद्याधर काका हे आभाला समजावून सांगतात की आभा, मी तुझ्यावर जबाबदारी सोपवली होती ते तुला आठवतंय ना। आरुषला एकाही क्षणासाठी मोकळं सोडायचं नाही, एकटं सोडायचं नाही आणि ती तू पाहशील असा माझा पूर्ण विश्वास आहे। आबा हो म्हणते। ती विद्याधर काकाला विचारते, आरुषच्या हातावर जी जन्मखून आहे ती एखाद्या जखमेमुळे झालीये की जन्मखून आहे? तर विद्याधर काका सांगतात ती जन्मखून आहे आणि आमच्यासाठी तो वेळनेश्वराचा आशीर्वाद आहे। आभाला आश्चर्य वाटतं। ती विचारते, तुम्ही असं का बोलताय की तो देवाचा आशीर्वाद आहे? विद्याधर काका सांगतो, कारण ती जन्मखून तू नीट पाहिली असेल तर त्याचा आकार डमरू सारखा आहे आणि डमरू कोणाच्या हातात असतं? आभा सांगते, महादेवाच्या। आभा विचारते, मग तुमच्या घरातील प्रत्येकाच्या हातावर तशीच खून आहे का? तर विद्याधर काका सांगतो, नाही, फक्त आरुषच्या हातावर आहे, कारण तो नवसाचा आहे। नवसामुळे त्याचा जन्म झालाय आणि वेळनेश्वर हे आमचं कुलदैवत आहे, म्हणून आम्ही असं मानतो की तो आमच्या वेळनेश्वराचाच आशीर्वाद आहे। त्याचबरोबर माझी आजी मला सांगायची की आमचे जे खापर पंजोबा होते त्यांचं नाव अमरीश होतं, त्यांच्या हातावर सुद्धा अशीच खून होती। अमरीशचं नाव ऐकून आभाला काहीतरी भास होऊ लागतात। विद्याधर काका आभाला समजावून सांगतात, तू आरुषची काळजी घे। आभा हो म्हणते आणि तिला चक्क सगळे भास पुन्हा एकदा होऊ लागतात। तिला अमरीश आठवतो, शर्वरी आठवते, पर्णिका आठवते, चेटकीन पर्णिका आठवते आणि तिला खूप त्रास होऊ लागतो। ती घामाघूम होते, तिचं डोकं दुखू लागतं। ती विचार करते, काल जेव्हा अमरीशच्या हातावर मी ती खून पाहिली तेव्हा मला हे सगळं दिसत होतं, हे भास होत होते आणि आज अमरीश हे नाव ऐकल्यानंतर मला पुन्हा एकदा ते भास व्हायला लागले। हे सगळं नेमकं काय? तेवढ्यात उर्वी तेथे येते। आभा खूप दचकते। उर्वी विचारते, आभा तू तुझ्या कॉलेजमध्ये चालली आहे ना? मला सुद्धा यायचंय, पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीवर एक सेमिनार आहे ना, ते जॉईन करण्यासाठी। आभा तिला म्हणते, मी फ्रेश होऊन येते। ती तिच्या खोलीजवळ येते आणि विचार करू लागते, हे सगळं काय? हे सगळं मला का दिसतंय? मला तर काही समजतच नाहीये। हे सगळं जाणून घ्यावं लागेल, याचा पाठपुरावा करावा लागेल असा विचार ती करू लागते। तर इकडे कॉलेजमध्ये निहारिका आरुषची वाट पाहत असते। तिने खूप सारे गिफ्ट्स आणलेले असतात। तिच्या चमचा म्हणतात, हे सगळे ब्रँडेड गिफ्ट्स तू आमच्यासाठी आणले का दुबईवरून? तर निहारिका म्हणते, ए हॅलो, तुझी एवढी लायकी केवढे ब्रँडेड गिफ्ट्स वापरण्याची? हे फक्त माझ्या आरुष सरांसाठी आहे। या चमचा मुली खूप चिडतात आणि म्हणतात, तू त्यांना माझा आरुष सर म्हणते, पण आरुष सर तुला माझी म्हणतात का? तुझा आणि त्यांचा तर कोणताच संबंध नाहीये। निहारिकाला खूप राग येतो, पण त्याच वेळेस चक्क आरुष हा पर्णिकाला घेऊन बाईकवर बसून कॉलेजमध्ये आणतो आणि या दोघांना पाहून निहारिकाचा खूप जळफळाट होतो। निहारिकाच्या चमचा तिला म्हणतात, तुझा तर मला काही चान्स दिसत नाही। आधी ती जागा आभा मॅडमसाठी होती, आरुष सरांच्या स्कूटरवर मागे, आणि आता 2 दिवसात या नवीन मुलीने ती पटकावलीये। कमीत कमी आभा मॅडम त्यांची चाइल्डहुड फ्रेंड आहे, पण ही मुलगी तर 2 दिवसात तुझ्या पुढे निघून गेलीये। आता तुझं काही खरं नाही। निहारिकाला खूप राग येतो आणि ती सगळे ब्रँडेड गिफ्ट्स गाडीवरून खाली फेकून देते। तिला पर्णिकाचा राग आलेला असतो। ती पुढे येऊन पाहते तर आरुष हा चक्क पर्णिकाला गुलाबाचं फूल देतो आणि तिचं अभिनंदन करतो की मला आत्ताच देशपांडे सरांनी सांगितलं तुझा पेपर सिलेक्ट झालाय। पर्णिका खूप खुश असल्याचं नाटक करते। निहारिका हे सगळं पाहत असते। आरुष म्हणतो, ही सगळी तुझी मेहनत आहे। तर पर्णिका म्हणते, नाही सर, ही सगळी तुमची मेहनत आहे। आरुष तिला समजावून सांगतो, मी तुला फक्त पुस्तकांची नावं सांगितली
पण सगळे संदर्भ तू लिहिले आणि तोच तुझा पेपर सिलेक्ट झालाय, त्यामुळे हे सगळं क्रेडिट तुझं आहे. तुझं खूप खूप अभिनंदन. मला क्लासमध्ये जायचंय असं म्हणून आरुष तेथून जातो. पर्णिका हे गुलाबाचं फूल स्वतःच्या केसामध्ये लावते, हसू लागते. ती खूप सुंदर दिसत असते. पण त्याच वेळेस निहारिका पुढे येते आणि म्हणते, ए हॅलो, आरुष सरांपासून लांब राहायचं बरं का, ते फक्त माझेत माझे. आणि यानंतर तू आरुष सरांच्या आजूबाजूला जरी फिरकली ना तरी तुझे हे उडणारे केस आहे ना ते सफाचट करून टाकेल, हे लक्षात ठेवायचं. आणि यानंतर मला पुन्हा सांगायला नाही लावायचं. असं म्हणून निहारिका ही पर्णिकाला धमकी देते आणि तेथून जाते. पर्णिकाला खूप राग आलेला असतो. निहारिकाला माहित नसतं तिने काय साध्या सुध्या मुलीशी पंगा नाही घेतलाय, तर चेटकीन पर्णिकाशी पंगा घेतलाय. आणि ही चेटकीन पर्णिका चक्क निहारिका जे काही बोलली ते करून दाखवते. निहारिकाने तिला धमकी दिली होती ना, तुझे हे उडणारे केस मी सफाचट करेल, तर पर्णिका चक्क चेटूक करू लागते आणि या निहारिकाचे सगळे केस सफाचट होऊ लागतात. ती केसांमध्ये हात टाकते तर केसांचा एक मोठा गुच्छा तिच्या हातात येतो. ती दुसरा हात टाकते, दुसरा मोठा गुच्छा हातात येतो आणि निहारिका ही जोर जोरात रडू लागते, मम्मा मम्मा हे काय होतंय, माझ्या केसांना काय होतंय. सगळ्या मुले खूप घाबरतात. आरडाओरडा सुरू होतो. आभा आणि उर्मी तेथे येतात. आभालाही पाहून आश्चर्य वाटतं. ती विचारते, हे काय होतंय निहारिका. निहारिका रडत असते. तर उर्मी म्हणते, हे तर एखाद्या चेटकिनीने चेटूक केलंय असं वाटतंय. मी एका पुस्तकात वाचलं होतं की चेटकीन असाच बदला घेते, असंच चेटूक करते. निहारिका खूप घाबरते. आभाला सुद्धा विचार पडतो, खरंच असं आपल्या आजूबाजूला कुणी आहे का, असं चेटूक कुणी करत असेल का. थोड्या वेळाने कॉलेजमध्ये डॉक्टर येतात. ते निहारिकाला चेक करत असतात. निहारिकाच्या डोक्याला मोठा कपडा बांधलेला असतो. तिचं पूर्ण टक्कल झालेलं असतं. सगळे केस गळून गेलेले असतात. निहारिका खूप दुःखी असते. डॉक्टर तिला विचारतात, तुला कशाची ॲलर्जी आहे का, काही खाण्यापिण्यात आलंय का. तर निहारिका चिडून म्हणते, मी माझ्या डायटिशियनला विचारल्याशिवाय काहीच खात पित नाही. डॉक्टर विचारतात, मग तू जे ब्युटी प्रोडक्ट्स वापरते ते एक्सपायर झालेले असतील, चांगल्या क्वालिटीचे नसतील. निहारिका उद्धटपणे म्हणते, मी स्वतःच्या चेहऱ्याची आणि केसांची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेते. डॉक्टर तिला प्रश्न विचारत असतात, तुला मग काय ॲलर्जी आहे का, ब्युटी प्रोडक्ट चुकीचे असतील, काही खाण्यापिण्यात चुकीचं आलं असेल. तर निहारिका चिडून म्हणते, जस्ट शटअप, येथे मला इतका त्रास होतोय आणि तुम्ही हे काय प्रश्न विचारताय. हे सगळं अचानक झालं, मी तुम्हाला एकदा सांगितलंय ना. देशपांडे सर चिडून म्हणतात, निहारिका बिहेव युअरसेल्फ, त्या तुझी काळजी करताय, तुझं त्रास कमी करताय आणि तू त्यांच्याशी असं बोलतेय का. डॉक्टर देशपांडे सरांना सांगते, हे सगळं खूपच विचित्र आहे. जर तिला कोणत्याच गोष्टीची ॲलर्जी नसेल तर असं नव्हतं व्हायला पाहिजे. मी तिच्या डायटिशियनला भेटते आणि बोलते, तिला माझ्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगा. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. देशपांडे सर सुद्धा जातात. निहारिका खूप दुःखी असते आणि त्याच वेळेस पर्णिका तेथे येते आणि म्हणते, अरे रे, हे काय झालं निहारिका तुझ्याबरोबर. निहारिका तिला बोट दाखवते. तर पर्णिका म्हणते, तू माझे केस सफाचट करणार होती ना, पण दुसऱ्यांचं वाईट चिंतन केलं की स्वतःबरोबरच असं वाईट घडतं. त्यामुळे यानंतर तू माझ्या वाट्याला जायचं नाही, एवढं लक्षात ठेव. निहारिकाला खूप राग येतो. पण हे सगळं का झालं, कसं झालं हेच तिला समजत नाही. तर दुसरीकडे कनकदत्ता म्हणजेच पर्णिकाची आई ही चक्क आरूच्या घरी काम करत असते आणि आसावरी तेथे असते. आसावरी ही आरशामध्ये काहीतरी पाहते आणि तिला खूप भीती वाटते. तेव्हा कनकदत्ता ही स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहते. तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो, कारण तिचा चेटकिनीचा खरा चेहरा या आरशामध्ये दिसत असतो आणि ती चांगलीच घाबरते आणि म्हणते की हे सगळं काय होतंय आणि माझा खरा चेहरा तिला समजला आता नाही ना, अशी भीती तिला वाटते. परंतु आसावरी हे पाहतच नसते, ती वेगळाच विचार करत असते. कनकदत्ता विचारते की नेमकं तुला काय झालंय. तर ती म्हणते, काय नाही काय नाही. कनकदत्ता ही आभाबद्दल तिला विचारू लागते. ही आभाने मला बोलवलंय, ती चांगली मुलगी आहे ना, ती म्हणत होती की माझ्या घरी काम कर. तर तिला आसावरी सांगते, काय नाही काय नाही, काय तिच्या घरी कामाला जाऊ नको. तर कनकदत्ता म्हणते, पण ती मला जास्त पैसे द्यायला तयार आहे. आसावरीला वाटतं ती एक नंबरची गोडबोली आहे, ती माझ्या आरुषबरोबर गोड गोड बोलते, त्याच्याकडून पैसा उकळते आणि मग इकडे तिकडे पैसा वाटते. तर कनकदत्ता तिची माहिती काढते. मला तर ती खूप चांगली वाटते, किती चांगले संस्कार आहे तिचे, नेहमी दुसऱ्यांना मदत करत असते. आता तुम्हीच सांगा, अशी मुलगी दुसऱ्यांशी गोड बोलून त्यांचा कसा फायदा उचलणार. तर आसावरी म्हणते, तोच तर तिचा प्लॅन आहे, दुसऱ्यांशी गोड बोलायचं आणि पैसे उकळायचे. आणि कसले आईबाबाचे संस्कार, ती अनाथ आहे अनाथ,
तिच्या आईबापाचा पत्ताच नाहीये, त्या नानाने तिला कुठून उचलून आणलंय काय माहीत. हे ऐकून कनकदत्ताला मोठा धक्काच बसतो. कनकदत्ता विचारते, मग ती त्यांना कोठे सापडली? अनाथ आश्रमातून आणली की दुसरे कुठून आणली? तेव्हा आसावरी काही सांगणार इतक्यात विद्याधर काका तेथे येतो आणि म्हणतो, बस झालं मावशी, हे काय तुम्ही फालतूच्या चौकशा करताय? तुमचं काम जे आहे ना ते करा आणि तुमच्या घरी जा. हे फालतूच्या चौकशा, इकडच्या गोष्टी तिकडं, हे करणं काही योग्य नाहीये. आत्ताच्या आत्ता जा इथून. हे ऐकून कनकदत्ता खूप चिडते, पण ती म्हणते, नाही दादा, तसं नाही, मी तर असंच विचारत होते. विषयाने विषय निघाला. विद्याधर चिडून म्हणतो, कसला विषयाने विषय निघाला? विषय काढायचाच नाही ना, आपला काही संबंधच नाही ही सगळी माहिती काढण्याचा. तुमचं काम करा तुम्ही फक्त. तेवढ्यात एक चाळीतला माणूस तेथे येतो आणि विद्याधरला घेऊन जातो. कनकदत्ता विद्याधरवर खूप चिडते. तर इकडे आरुष हा लायब्ररीमध्ये बसलेला असतो. तो आभाची वाट पाहत असतो, पण आभा अजून आलेली नसते. तेवढ्यात एक मुलगा एक भय पुस्तक तेथे ठेवून जातो. आरुष या पुस्तकाकडे पाहतो आणि चांगलाच घाबरतो. आणि त्याच वेळेस उर्मी त्याला जोरात भ असं करते. आरुष खूप दचकतो, मागे वळून पाहतो. तेव्हा तो उर्मीवर खूप चिडतो आणि म्हणतो, ही काय पद्धत झाली का घाबरण्याची? तुला कळत नाही का? असं नसतं करायचं. आणि तू येथे कशाला आलीये? तर उर्मी सांगते, तुमच्या कॉलेजमध्ये पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीचं सेमिनार आहे ना, ते अटेंड करायला आलीये. आरुष म्हणतो, तुला किती वेळ सांगितलंय, या गोष्टी खऱ्या नसतात, त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. तर उर्मी त्याला म्हणते, दादा, तुझे आबा सुद्धा या गोष्टीत मानते ना, जसं माणसांचं जग असतं तसं चेटकींचं जग असतं, भूतांचं जग असतं, प्रेतांचं जग असतं, आणि हे सगळं खरंय. तेव्हा पर्णिका हे सगळं ऐकते आणि उर्मीवर चांगलीच खुश होते की खरंच असं जग असतं. आरुष हा मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. आभाचा फोन लागत नाहीये. तो विचारतो, तू आभाला पाहिले का? तेव्हा ती सांगते, हो, आम्ही दोघी बरोबरच कॉलेजमध्ये आलो, पण आता ती कोठे गेलीये मला नाही माहीत. तिला कदाचित आप्पांचा फोन आला होता म्हणून ती घरी गेलीये. आरुषला मोठा धक्काच बसतो. आरुष हा आभाला भेटायला जायचा विचार करतो, पण त्याच वेळेस पर्णिका त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, आरुष सर, तुमच्यासाठी कॉफी. पर्णिकाला पाहून आरुषचं सगळं टेन्शन जातं. तो खूप खुश होतो. मैत्रिणींनो, एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आभा ही मालिकेच्या एपिसोडच्या सुरुवातीला तर होती, पण त्यानंतर ती अचानक कोठे गायब झाली. जेव्हा निहारिकाच्या केसांबरोबर हे सगळं घडलं त्यानंतर कदाचित तिने स्वतः आप्पांना फोन केला आणि आप्पांनी तिला बोलवून घेतलंय. मग आता आप्पा तिला काय सांगणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण जर निहारिका, पर्णिका यांच्याबद्दल आभाला सगळं जाणून घ्यायचं असेल, स्वतःच्या पुनर्जन्माबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर आप्पा तिला नक्कीच मदत करू शकतील, एवढं मात्र नक्की. आणि आभाला आता तिचा पुनर्जन्म आठवायला लागलाय. सगळ्या जुन्या गोष्टी हळूहळू तिच्या लक्षात यायला लागल्या आहेत. तर आजचा एपिसोड भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण जेव्हा पर्णिका ही आरुषला कॉफी देईल तेव्हा उर्मी तिला सांगणार की माझ्या दादाला कॉफी नाही आवडत, तो कॉफी नाही पित, आणि चहा पितो तो सुद्धा फक्त आभाच्या हातचा सोडून तो कधी चहा पण पित नाही. त्यामुळे तू त्याला कितीही फोर्स केलं तरी तो तुझ्या हातून कॉफी पिणारच नाही. हे ऐकून पर्णिकाला खूप राग येईल, ती खूप चिडेल. मग आता आरुष हा पर्णिकाच्या हातची कॉफी पितो की नाही हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. कारण त्यानंतर पर्णिका आणि आरुष हे दोघे घरी येतील. तेव्हा पर्णिका ही त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर डोरे टाकणार, लाईन मारणार. पण आरुषला मात्र आभाची काळजी वाटत असेल. आभाचा कॉन्टॅक्टच होत नाहीये, तिच्याशी सकाळपासून भेट होत नाहीये, ती कोठे गेलीये म्हणून त्याला खूप काळजी वाटणार. आणि तो चक्क आप्पांच्या घरी पोहोचेल. तो आप्पांना जाब विचारणार, आप्पा, तुम्ही आभाला कोठे पाठवलंय? मला माहितीये, तुम्ही तिला फोन केला होता, तिला भेटायला बोलवलं होतं. नेमकं तुमचं काय सुरू आहे? मला खरं खरं सांगा, खोटं बोलायचं नाही. आप्पा सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतील. तर पर्णिका हे सगळं लपून ऐकत असेल आणि तिला वाटणार की नक्कीच या आप्पाने आणि आभाने मिळून माझ्या विरुद्ध काहीतरी प्लॅन केलाय आणि आता माझं काही खरं नाही. तर मैत्रिणींनो, एकूणच आता या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आलाय. आभाला तिचा पुनर्जन्म आठवायला लागलाय आणि आप्पांनी नक्कीच तिला पुनर्जन्माबद्दल काहीतरी सांगितलं असेल आणि अशा ठिकाणी जायला लावलं असेल जेथे तिला या सगळ्या गोष्टी समजतील. मग आता आभाला आपल्या पुनर्जन्माबद्दल समजणार का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. पण पर्णिका आणि आभामध्ये आता महायुद्ध होईल एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा काजळमाया ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि काजळमाया मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.